मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक प्रश्न घेऊन आलो आहे. तुम्ही विचार करायला जन्माला आला आहात की कृती करायला? तुमचं उत्तर नक्कीच कृती असणार. पण खरा प्रश्न हा आहे की तुमच्या आयुष्यात चाललंय काय? तुम्ही अजूनही तुमच्या स्वप्नांवरील धूळ झटकून फक्त प्लॅनिंगच्या जाळ्यात अडकलेले नाही का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या स्वप्नांना फक्त तुमच्या मनात न ठेवता ते सत्यात उतरवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल. मित्रांनो, आज घडीला तुमचं डोकं हे जगातील सर्वात महागडं विचारगृह बनलंय, जिथे रोज करोडो कल्पना जन्म घेतात आणि दुर्दैवानं त्या तिथेच मरतात. तुम्ही स्वतःशी काय बोलता? सगळी तयारी झाली की मग सुरू करेन. सगळे पैसे जमा झाले की बघू. सोमवारपासून तर नक्कीच करेन. तो सोमवार कधीच येणार नाही, कारण तो सोमवार तुमच्या इच्छाशक्तीत नाही, तर फक्त तुमच्या मनात आहे. मित्रांनो, आता हे एक छोटंसं उदाहरण घ्या, ज्यात दोन मित्रांनी एकसारखी कल्पना मनात आणली. पण यश नक्की कुणाच्या पदरी पडलं हे तुम्हाला समजेल. दोन मित्र, अनिकेत आणि सागर, लहानाचे मोठे एकाच गावात झाले. त्यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतलं आणि पुढे एकाच कॉलेजमधून आपलं उच्च शिक्षण देखील पूर्ण केलं. अनिकेत एक हुशार, तेजस्वी, कल्पक मुलगा होता. त्याच्याकडे एक भन्नाट ॲपची कल्पना होती. त्यानं 6 महिने फक्त बाजाराचा अभ्यास केला. एक्सेल शीट्स, पॉवर पॉइंट तयार केले. रात्रंदिवस विचार करत त्यानं त्या ॲपसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचं संशोधन केलं. त्यासोबत ते ॲप कधी, कुठे व कुणाच्या हस्ते लॉन्च करायचं या सगळ्याची प्लॅनिंग केली. आणि स्वतःला सांगायचा, मी अजून तयार नाही. मला असं काहीतरी करायचंय जे 100% परफेक्ट असेल आणि आजवर कुणीच असं ॲप तयार केलं नसेल. दुसरीकडे अनिकेतचा मित्र सागर, तो तितका हुशार नव्हता, पण त्यानं विचार थांबवला आणि कृती सुरू केली. त्याला ॲप बनवता येत नव्हतं, म्हणून एका साध्या टेम्पलेटवर ॲप तयार करून बाजारात ते ॲप लॉन्च केलं. लोक त्याच्या ॲपवर हसले, टीका केली. काहींनी त्याच्या ॲपला प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर निगेटिव्ह रेटिंग्स दिल्या. आणि अशानं एके दिवशी सागरनं तयार केलेले ॲप क्रॅश झाले. या सगळ्यातून सागर अतिशय खचून गेला. पण त्यानं प्रयत्न करायचं सोडले नाही. त्यानं त्याच्या ॲपवर लोकांनी दिलेल्या फीडबॅकनुसार दररोज एक सुधारणा केली. लोकांच्या टीकांकडे त्यानं दुर्लक्ष केलं असलं तरी त्यानं ते पॉझिटिव्हली घेतलं आणि दररोज एक तरी सुधारणा करायची असा ठाम निर्णय घेतला आणि तशी कृती केली. शेवटी सागरच्या ॲपला लोकांकडून हळूहळू चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्याचं ॲपचं ग्राहक देखील वाढू लागले. तिकडे अनिकेत अजूनही प्लॅनिंग्स करत होता आणि सागरच्या ॲपचा ग्राहक आता अनिकेत देखील झालाय. मित्रांनो, फरक कुठे आहे? तर तो फक्त आणि फक्त एकाच गोष्टीत आहे, ते म्हणजे कृतीत. तुमचा बुद्ध्यांक म्हणजे तुमचा IQ लेवल किती आहे यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही पहिलं पाऊल किती लवकर उचलता. तुम्ही जितकी लवकर कृती करणार तितके लवकर तुम्ही यशस्वी व्हाल. नुसतं मनात यशस्वी होऊन चालत नाही. प्रत्यक्षात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला आता ही कृती करावीच लागेल. ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात जेम्स क्लिअर म्हणतात, मोठे बदल घडवण्यासाठी मोठ्या कृतीची गरज नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या कृतींनीच तुम्हाला मोठं यश मिळतं. तुम्ही एका दिवसात 100 पुस्तकं वाचू शकत नाही, पण रोज 10 पानं वाचली तर वर्षाअखेरीस किमान तुमची 10 पुस्तकं वाचून झालेली असतील. दररोज केलेल्या या 1% सुधारणामध्येच आपल्या यशाचं सामर्थ्य आहे. स्वप्न ही मोठी इमारत असतात, पण त्याचा पाया दररोजच्या एक एक वीट रचण्यानंच तयार होत असतो. आपण कृती का करत नाही? कारण आपण घाबरतो. अपयशाची भीती वाटते. पण अपयश म्हणजे प्रयत्न करून हरणं नाही. अपयश म्हणजे प्रयत्न करायच्या आधीच मनानं हरणं. जगात 2च प्रकारची लोक आहेत. एक जे विचार करतात आणि घाबरून थांबतात, आणि दुसरे जे घाबरतात पण तरीही कृती करतात. आज तुम्ही कोणत्या बाजूला उभे आहात? तुमच्या शरीरातील रक्त हे घाबरून गोठण्यासाठी नाही,
तर तुमच्या स्वप्नांसाठी पेटून उठण्यासाठी आहे. तुमच्या हृदयात अजूनही ती ज्वाला आहे. ती आग बाहेर येऊ द्या. ती तुमच्या कृतीतून दिसू द्या. आज या क्षणाला स्वतःला विचारा, माझ्या स्वप्नांसाठी मी आत्ता कोणती छोटी कृती करू शकतो? जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिला फोन नंबर डायल करा. व्यायाम सुरू करायचा असेल, खुर्चीवरून उठा आणि 5 सूर्यनमस्कार मारा. लेखन सुरू करायचं असेल, मोबाईल घ्या आणि पहिली ओळ लिहा. सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे अगदीच काहीतरी जगावेगळं हवं याची आवश्यकता नाही. आपण अगदी आपल्याकडे आहे त्या संसाधनांचा वापर करून सुद्धा सुरुवात करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आत्तापासून तुमच्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला. सुरुवातीला ते पाऊल डगमगेल, पण तुम्ही थांबणार नाही हे स्वतःला वचन द्या. विश्वास ठेवा मित्रांनो, आणि लक्षात घ्या, आज नाही तर आत्ता. या व्हिडिओतून तुम्हाला काही उपयोगी वाटले असेल, तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ओळखीतल्या त्या व्यक्तींना पाठवा जे फक्त प्लॅनिंग करतात पण कृती मात्र करत नाहीत. त्यासोबत मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी आजपासून कोणती ती छोटी कृती करणार आहात हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.